मैत्री वेलफेअर फाउंडेशन कौशल्य अंतर्गत नारी शक्ती 2025 सन्मान कार्यक्रमात मी रीमा काळभोर तुमचं सहर्ष स्वागत करते। आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत एक अतिशय प्रतिभावान, समर्पित आणि प्रेरणादायी कलाकार कथ्थक नृत्यांगना शिल्पा दातार मॅम। शिल्पा मॅम यांनी नृत्य विशारद आणि नृत्य अलंकार यांमध्ये पदवी मिळवली आहे। देश विदेशात अनेक ठिकाणी त्यांनी परफॉर्मन्सेसही सादर केलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजातील दिव्यांग व्यक्तींसाठी म्हणजेच खास करून विशेष करून मुलींसाठी त्यांनी शिल्पा नृत्यालय ट्रस्ट 1998 मध्ये स्थापन करून त्यांच्या आत्मविश्वासासाठी एक संधी निर्माण करून दिलेली आहे। तर चला त्यांच्या प्रवासाबद्दल आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया। शिल्पा मॅडम, सर्वप्रथम आम्हाला सांगा की तुमच्या आयुष्यात कथ्थक नृत्याची सुरुवात कशी झाली? खरं सांगायचं तर पुण्यातल्या गणेशोत्सवात, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये खूप छान वाड्याची संस्कृती होती आणि त्या संस्कृतीमधनं अनेक कलाकार आज आपण बघतो की तयार झाले। तर तसं अर्थात मी एका सदाशिव पेठेतल्या वाड्यामध्ये राहत होते आणि तिथे विविध असे मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे आणि त्यावेळेला खरं तर ती एक इतकी चांगली गोष्ट होती की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्यामधल्या असलेल्या कलेची ओळख तिथे हळूहळू व्हायला लागली आणि त्यामुळे अर्थातच मला नृत्य लहानपणापासून आवडत होतं आणि त्याची पायामुळं ही वाड्यात होती असं आता म्हणायला हरकत। आणि तुम्ही BA आणि MA चे शिक्षण घेतलेलं आहे, तर त्या काळी तुम्हाला हा विचार कसा काय सुचला की आपण BA आणि MA मध्ये नृत्याचं शिक्षण घेतलं पाहिजे? ॲक्च्युली मी जेव्हा 10वी मध्ये होते तर तेव्हापर्यंत मी नृत्य करत होते, पण म्हणजे असं वेगवेगळ्या जे आपले कार्यक्रम असतात की सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये, पण 10वी मध्ये मला असं कळलं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे आहे तर तिथे नव्याने नृत्यामधनं तुम्ही BA आणि MA हे करू शकता, म्हणून मी ती चौकशी करायला गेले होते आणि तिथे गेल्यानंतर मला कळलं की ही खूप वेगळी वाट आहे, अवघड वाट आहे, कारण तोवर ते एवढं रुजलेलं नव्हतं की नृत्यामधून तुम्ही BA किंवा MA ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, किंवा असंही होतं की आपल्या एकूण संस्कृतीमध्ये मुलींनी नृत्य करणं तर हे एवढं रुजलेलं नव्हतं आणि त्यातही तुम्ही त्याच्यामध्ये करिअर तर खूपदा लोक असं विचारायचे की म्हणजे काय करणार आहे की BA MA करणार म्हणजे काय करणार, त्याच्या मागे खूप शास्त्र आहे, खूप अभ्यास आहे आणि खूप हार्डवर्क आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की असं एक विजन होतं। म्हणजे आता आपण बघतो की आताच्या आई वडिलांचंच मुलं 8वीत असताना ठरलेलं असतं की माझं मूल काय करणार आहे, तर तशी आमच्या वेळेला परिस्थिती नव्हती, तर त्यामुळे तो जो आम्हाला एक फ्रीडम होता की तुमच्या विचारांचा आणि त्यानंतर ते घेतलेले विचार तुम्ही कशा प्रकारे त्याच्यावरती काम करून तुम्ही ते सिद्ध करून दाखवताय पेरेंट्सला, तर हे होतं, त्यामुळे ते खूप चॅलेंजिंग होतं, पण एकदा तिथे गेल्यानंतर कष्ट केले आणि BA आणि MA ही पदवी मिळाली। खूप छान। आणि दिव्यांग मुलींना शास्त्रीय नृत्य शिकवण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि केव्हा सुचली? म्हणजे तुम्हाला कधी असं वाटलं की आपण या कॅटेगरीतल्या मुलींसाठी आपण काम केलं पाहिजे? बरोबर। सगळ्यात आधी जसं मी सांगितलं की माझं कथ्थक नृत्याचं शिक्षण पुण्यातल्या प्रसिद्ध नर्तिका गुरु पंडिता मनीषा साठे यांच्याकडे झालं, त्यांच्याचकडे मी BA MA विशारद अलंकार या नृत्यामधल्या माझ्या पदव्या घेतल्या आणि मी BA करत असताना ॲक्च्युली माझी आई एका सामाजिक संस्थांमध्ये जायचं, म्हणजे ते एक भजनी मंडळ असतं, तर तसे ते वेगवेगळ्या दर महिन्याला सामाजिक संस्थांमध्ये जाऊन काहीतरी एक त्या लोकांच्यासाठी करायचं। तर त्यावेळेला ती एकदा पुण्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल रेड क्रॉस ही एक खूप मोठी संस्था आहे, तर रेड क्रॉस इंडियन रेड क्रॉस सोसायटी, तर त्यांची एक कॅम्पमध्ये मूकबधीर मुलांची शाळा आहे, त्या शाळेमध्ये आई गेली होती आणि तेव्हा
तिथल्या प्रिन्सिपलने सांगितलं की खरं तर आमच्या मुलांना ना नृत्य करायला खूप आवडतं, पण त्यांना शिकवायला यायला कोणी नाही. आणि म्हणून आईने मला सांगितलं की तू एकदा जाऊन तर बघ. आणि म्हणून मी त्या शाळेमध्ये गेले. तर तो अनुभव खरं तर इतका काय म्हणायचं की हेलावून टाकणारा होता. कारण मी जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा आजूबाजूला आपल्या अशी खूप छोटी मुलं आणि त्यांच्या टीचरनी त्यांच्या साईन लँग्वेजमध्ये त्यांना सांगितलं की आता ही ताई तुम्हाला ना नृत्य शिकवणार. तर ते पाहिल्यानंतर त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला इतकं भरून आलं. कारण मला स्वतःला त्यातल्या एकाही मुलीला की अगं तुझं नाव काय आहे हे सुद्धा मला तिला विचारता येत नव्हतं. कारण आपल्याला त्यांच्याशी कम्युनिकेट करता येत नाही, कारण त्यांना बोलता येत नाही, का तर त्यांना ऐकू येत नाही, म्हणून त्यांची भाषा प्रगल्भ झालेली नसते आणि म्हणून ते बोलू शकत नाहीत खरं तर. पण ते पाहिलं मी आणि मी घरी आल्यानंतर मी खूप एक आठवडाभर प्रचंड डिस्टर्ब झाले होते की कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये इतक्या सहजतेने जगत असतो, म्हणजे आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींचा अंदाजच नसतो की जर आपल्याला एखादं व्यंग असेल तर आपण कसं लाईफमध्ये ते हँडल करू. कारण आपल्याला इझिली सगळं मिळत असतं, कारण आपल्याला सहज कोण काय बोलतंय हे ऐकू येतं, आपल्याला सहजपणे दिसतं कोण काय करतंय ते, आणि त्याच्यावर आपण आपले ठोकताळे बांधत असतो. तर त्यामुळे ते खूप चॅलेंजिंग होतं आणि तेव्हा तो चॅलेंज मी स्वीकारला, म्हणजे स्वतःसाठी स्वीकारला की आपण हे करून पाहू. खूप छान. अशा विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्हाला स्वतःला काय शिकायला मिळतं? खूप काही. म्हणजे त्यावेळेला मी साधारण 21 वर्षाचे होते जेव्हा 21 हो त्याच्याही पेक्षा, कारण BA फर्स्ट इयरलाच होते. तर मी जसं सांगितलं तसं की तिथे गेल्यानंतर एकाही मुलाशी मला कधी कम्युनिकेटच करता यायचं नाही. तर त्यामुळे मला पहिल्यांदा त्यांच्या शाळेतल्या खूप साऱ्या सगळ्या टीचर्सनी खूप मदत केली. कारण की मला असं होतं की मला काही करून यांना शिकवायचं आहे, पण जसं मी म्हणाले की त्यांना गाणंच ऐकू येत नाही, तर त्याच्या पुढे त्यांना काही शिकवणं हा एक वेगळाच मुद्दा होता. मग मला असं कळलं की आधी त्यांच्या बरोबर जाऊन मी त्यांची रिक्वायरमेंट काय यापेक्षा सुद्धा मला काय त्यांच्याबरोबर राहिल्याने मी कशा तऱ्हेने त्यांना शिकवू शकेन हे पाहिलं. थोडंसं मी साईन लँग्वेज पण शिकले आणि मग मला असं कळलं की प्रत्येक मनुष्यामध्ये लय आणि ताल असतो, आपली एक आंतरिक ऊर्जा असते आणि मग ती ऊर्जा जर का बाहेर काढायची असेल तर सुरुवातीला मी असं केलं की त्यांना फोक डान्सेस शिकवले. म्हणजे कारण की आपलं गरबा, कोळी, भांगडा, तर त्या सगळ्यामध्ये इतकी एनर्जी आहे, तर त्यामुळे ती एनर्जी माझ्यातली बघून जेव्हा ते बघत होते तर ते तसं इमिटेट करायचा प्रयत्न करत होते. आणि त्यामुळे तो पहिला माझा जो स्ट्रगल होता की यांना आता मी माझ्या बरोबर आणू कसं किंवा कुठली स्टेप शिकवू कसं. तर पहिल्यांदा ते आधी मी केलं की थोडे फोक डान्सेसचं त्यांना शिकवलं. मग त्यानंतर खूप वेगवेगळे प्रयोग केले, कारण मी गेली 25 वर्ष त्यांच्याबरोबर काम करते. तर मला असं कळलं की स्पर्श हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे आपल्याला तेच सांगते की आपल्याला एरवी कधी या सगळ्या गोष्टींची जाणीव नसते. तर मला असं कळलं की जर का मी एखाद्या मुलीचा हात धरला तर माझ्यामध्ये असलेला रिदम खूप पटकन तिच्यामध्ये पास ऑन होतो. तर ते एक मला स्पर्शाची भाषा कळली की त्यामुळे मी सगळ्यांना, म्हणजे प्रत्येक मुलीला मला जी लय शिकवायची तो प्रत्येक मुलीचा हात धरून मी त्यांना ते शिकवत होते. तर ती एक मला भाषा कळली की स्पर्शातून आपण शिकवू शकतो. त्याच्यानंतर मी असं केलं की त्या प्रत्येक, कारण आपण एक गाणं घेतलं तर त्याला एकसारखा रिदम नसतो, तो वेगवेगळ्या तऱ्हेने कधी फास्ट होतं कधी स्लो होतं. तर त्यामुळे मी त्या रिदम काउंटिंगमध्ये काढले आणि
ते समोरून त्यांना तो रिदम असा काउंट्समध्ये शिकवला. तर म्हणजे आधी हात धरून आणि मग मी समोर उभं राहून त्यांना ते काउंट्स देत होते आणि ते मला बघून ते करत होते. तर त्यामुळे असे खूप गोष्टी होत्या की तो म्हणजे एक गाणं बसवायला मला साधारण 2 ते 2.5 महिने लागायचे. पण मला हे जाणवलं की त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, त्यासाठी मी हे करत होते. म्हणजे तुम्ही त्यांच्या डोळ्यांच्या भाषेवरनं आणि स्पर्शांमधनं तुम्ही त्यांना नृत्य शिकवत आलेला. हो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे की आपल्या नॉर्मल मुलांपेक्षा ना या मुलांची ग्रहण करण्याची जी शक्ती असते ती खूप जास्त असते. कारण की त्यांना काही आवाज ऐकू येत नाही, त्यामुळे ते डिस्ट्रॅक्ट होत नाही. आणि त्यामुळे त्यांना माहिती असतं की ही जी समोरची व्यक्ती आहे तर हीच आपल्याला काय ते सांगू शकते. त्यामुळे ते त्यांची निरीक्षण क्षमता, आत्मसात करण्याची पद्धत हे इतकं अमेझिंग असतं ना की म्हणजे मी नेहमी सांगते की आपल्या नॉर्मल मुलांपेक्षा देवानी ह्यांना खूप वेगळ्या प्रकारची एक शक्ती दिली आहे. कारण की त्यांना माहिती असतं की आपल्याला जर का हे शिकायचं असेल किंवा घ्यायचं असेल तर तेवढं कॉन्सन्ट्रेशन त्यामुळे त्यांचं खूप जबरदस्त असतं आणि खूप कला असतात. म्हणजे नृत्य असं नाही, पण त्यांच्यामधल्या कला आणि कुठेही न शिकता त्यांच्यामध्ये त्या कला असतात. त्यामुळे खूप वेगळीच मजा येते त्यांच्याबरोबर काम करताना. पुढचा प्रश्न असा आहे की शिल्पा नृत्यालय ट्रस्ट मागचं विजन काय आहे आणि तुमचा आजवरचा प्रवास तुम्ही कसा वर्णवू शकता? जसं मी सांगितलं की मी जेव्हा सुरू केलं हे काम तर विजन असं काहीच नव्हतं, की मला आवडत होतं आणि त्याच्यासाठी मी त्या मुलांसाठी हे काम करत होते. आणि मग मला जसं माझंही वय वाढत गेलं आणि मला कळलं की या मुलांमध्ये एक वेगळा प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणजे ते जेव्हा केव्हा स्टेजवरती नृत्य करत होते तेव्हा अर्थातच ते इतके निरागस असतात त्यांना. आणि आता सारखं तेव्हा नव्हतंच की कॅमेरे घेऊन फोटो काढतायत, आई वडीलच येऊन खूप कौतुक करतायत. तर तो निरागसपणा अजूनही आहे, म्हणजे अजूनही. तर तो जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि त्यांना येणारा कॉन्फिडन्स, या 2 गोष्टी मला अशा दिसल्या की त्यांच्या अकॅडमिक गोष्टीबरोबर सुद्धा जर का आपण कला यांना शिकवली तर तो खूप चांगला परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावरती होतो. कारण मी ज्या शाळेमध्ये काम करत होते तर तिथे जास्ती करून अगदी बिलो पॉवर्टी, म्हणजे मी नेहमी अशाच लोकांसाठी काम केलं की ज्यांच्या घरची अजिबातच परिस्थिती नाही. म्हणजे एका घरामध्ये 6-6, 7-7 मुलं आहेत आणि त्यातले 2-3 जर का डेफ असतील, म्हणजे काही व्यंग असेल, म्हणजे मूकबधिर असतील, तर मग नेहमी असं केलं जायचं की शाळेमध्ये जर का काही मिळालं तर ते त्यांना न देता जी चांगली मुलं आहेत, म्हणजे आई वडिलांकडनं पण असं केलं जायचं की जी चांगली मुलं आहेत त्यांच्याकडे ते, म्हणजे काय कुठली गिफ्ट मिळाली तर असं मी खूप पाहिलं. किंवा मुलींचं की काय हिचा उपयोग आहे म्हणून 16व्या वर्षीच तिचं लग्न करून टाकायचं. तर मला असं कळलं की यांचा जर का आत्मविश्वास वाढवायचा असेल तर या कलेच्या माध्यमातून त्यांना त्याचा उपयोग होतो. म्हणजे त्यांना मी इथे काय या आयुष्यात किंवा मी काहीतरी अचीव करू शकते याचा कॉन्फिडन्स त्यांना मिळाला त्यातनं. आणि मग माझं नशीब इतकं चांगलं होतं की मी खूप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मी त्यांना नृत्य प्रस्तुती करायला घेऊन गेले. म्हणजे आत्ता नुकतंच मागच्या वर्षी हैदराबादमध्ये जी गुगल आहे संस्था, म्हणजे तर त्या गुगलसाठी खूप मोठा शो आम्ही तिथे केला आणि तिथे पण लोकांनी ज्या तऱ्हेने ॲप्रिशिएट केलं त्यांचं वर्क, तर मला असं वाटतं की माझ्यापेक्षा सुद्धा मी
समाजाला माझ्या कलेच्या माध्यमातून काहीतरी देऊ शकते, तर याचा मला जास्ती आनंद आहे. आणि या सगळ्यासाठीच मी माझा हा ट्रस्ट स्थापन केला. म्हणजे कारण या ज्या अशा मुली होत्या की त्यांना शिकायला मिळत नाही, तर मग मी त्यांना स्कॉलरशिप द्यायचे आणि त्यांच्या आईवडिलांना रिक्वेस्ट करते की अहो प्लीज माझ्याकडे शिकायला पाठवा, तुम्हाला कुठला खर्च नाहीये, पण तिला शिकू दे. त्यांना एज्युकेट करणं आईवडिलांना की हे शिकून तिला फायदा होणार आहे, म्हणजे नृत्य शिकल्याने तिला काय फायदा आहे, असं जे त्यांचं असं म्हणणं असायचं. तर ते त्यांना समजून देण्यासाठी मी अशा तऱ्हेने प्रयत्न केला की मीच त्यांना स्कॉलरशिप द्यायचंय आणि त्यांना माझ्याकडे बोलवायचंय. आणि मी पाहिलं की त्याचे फायदे खूप झाले. तुमचा 25 वर्षाचा हा प्रवास पाहता तर तुम्हाला नृत्याने एक व्यक्ती म्हणून कसं घडवलं? एक व्यक्ती म्हणून घडत असताना मला असं वाटतं की कला आपल्याला नेहमीच खूप काही देते. म्हणजे प्रत्येकामध्ये कुठली तरी कला असते आणि आम्ही स्वतःला नशीबवान म्हणतो की या कलेच्या माध्यमातून आज आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करतोय. पण कलेने मला काय दिलं, तर कलेने मला असं दिलं की कला ही फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी नाही आहे, तर कलेच्या माध्यमातून जर का समाजापर्यंत तुम्ही पोचलात आणि समाजाला प्रगल्भ करण्याचा प्रयत्न किंवा समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, तर नुसतं घेत नाही आपण. म्हणजे आपल्याला नेहमी माहिती आहे की असं मी गमतीने नेहमी म्हणते की आपण नेहमी टॅक्स भरतो, तर तो कॅपिटल गेन टॅक्स आपण काहीतरी कमवलं असतं म्हणून मिळतो. मग कलेनी जे तुम्हाला दिलं आहे तर त्याचं ऋण हे तुम्ही तसंच कलेच्या माध्यमातूनच फेडायला पाहिजे. आणि आज समाजामध्ये असे अनेक घटक आहेत की ज्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने मदत हवी आहे. तर माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे की माझ्या कलेच्या माध्यमातून मी जे काही होईल कुठल्याही स्तरावरच्या, मी मध्ये काही अंध मुलींना पण शिकवलं, तर तेव्हाही मला असं जाणवलं की त्यांना ऐकू येतं, त्यामुळे तो प्रश्न नव्हता. पण ते म्हणजे ते तर खूप वेगळा अनुभव होता. कारण मी समज असा हात ठेवलाय तर ती मुलगी पूर्ण माझ्या जवळ येऊन प्रत्येक गोष्ट माझा स्पर्श करते की मी बोट कुठे ठेवलंय, मी हे कुठे ठेवलंय. आणि ते सगळं माझ्यासाठी इतकं अंगावरती काटा आणणारं होतं की तिला किती इच्छा आहे. म्हणजे तिने नुसतं मी ऐकून की हा तू आता अशी 3 बोटं ठेव, उभा हात ठेव असं नाही केलं. तिने माझ्या जवळ येऊन माझ्या पूर्ण अंगाला स्पर्श करून माझं एक्झॅक्ट बोट कुठे आहे आणि कुठे. तर म्हणजे त्यांना जरी काही व्यंग असलं तरी त्यांना शिकायची खूप इच्छा आहे. आणि त्यांना जर का आपण असं न मानता की काहीतरी ह्यांच्यामध्ये डिसॅबिलिटी आहे आणि त्यामुळे थोडंसं यांना थोडं बाजूला ठेवूया असं न करता आपल्या जीवनाचा जर का एक आपण भाग बनवला त्यांना, तर त्यांना पण खूप मजा येईल. तुम्हाला काय वाटतं की समाजामध्ये सध्या क्लासिकल डान्स फॉर्म्स पुढे घेऊन जाण्याची गरज आहे का? मला असं वाटतं की नक्कीच आहे. म्हणजे तो तर प्रवाह आपल्या कुठल्याही शास्त्रीय कलेचा प्रवाह हा चालूच राहणार आहे. आणि तो आपण पाहिलंय की खूप पूर्वीपासनं समाजामध्ये शास्त्रीय संगीत असू दे, वादन असू दे, नृत्य असू दे, हे आहे. तर आताच्या जमान्यामध्ये ते खूप सोपं झालंय, पण ते प्युअर नाही. म्हणजे नेहमी असं वाटतं की जर का कोणाला शास्त्रीय नृत्य शिकायचं असेल तर त्यांनी, म्हणजे माझं असं म्हणणं असतं की तुम्ही सोशल मीडिया नक्की फॉलो करा, पण आपली जी पंचेंद्रिय आहे ती उघडी ठेवा. म्हणजे काय चांगलं काय वाईट हे, कारण आता सोशल मीडियाला तर आपण थांबवू नाही शकत. मग आता आपली काय जबाबदारी आहे, तर तो वापरायचा कसा. तर 30 सेकंदाच्या रीलमुळे कधीच कोणी फेमस होत नाही.
हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला जर का लंबी रेस्ता घोडा व्हायचा असेल तर कला ही शास्त्रीय कला किंवा कुठलीही कला याला साधना खूप गरजेचं असतं. तुमचं डेडिकेशन, तुमचा गुरुवरचा विश्वास, या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. तर त्यामुळे ते पोचेलच, म्हणजे कारण ती कला इतकी प्रवाही असली तरी इतकं मूळ पाया धरून आहे, त्यामुळे ती नवीन जनरेशनपर्यंत तर पोचेलच. फक्त ती प्युअर राहणं यासाठी आमच्यासारख्या आणि सगळ्यांना एज्युकेट करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं नवीन जनरेशनसाठी. कारण की त्यांना कुठेही पटकन कुठलीही एखादी स्ट्रीम पाहिजे तर एका क्लिकवरती ते 100 लोकांचं हे बघू शकतात. फक्त मी म्हणलं तसं की त्यातनं काय घ्यायचं हे मात्र एवढं तर शिकण्याची खूप गरज आहे. काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड असतं. पण जर कोणी गुरु जर लाभला तर खूपच छान की त्यांच्याकडून गायडन्स. करेक्ट. पण मला खूप असं वाटतं की म्हणजे आताच्या जनरेशन खूप स्मार्ट आहे. म्हणजे माझं मुळीच असं म्हणणं नाही आहे की वाया गेलेले आहेत आणि हे करतात. एवढ्या मोठ्या आपल्या भारतासारख्या किंवा एवढ्या जगामध्ये काही हे असणारच आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपली संस्कृती किंवा पायामुळे इतकी चांगली आहे की ती नक्की स्पॉईल नाही होणार. आणि म्हणजे काही पर्सेंट वाईज आपण जर का पाहिलं तर नक्की शास्त्रीय कुठलीही कला ही टिकून राहणार आणि ती चांगल्या तऱ्हेनेच प्रवाही होणार. तुमच्यासाठी नृत्य म्हणजे काय? कला, साधना की जीवन पद्धती? हे खरं तर असं म्हणूया की नृत्य म्हणजे याच तिन्ही गोष्टी. म्हणजे ती एक भावना, जेव्हा आपल्याला एखाद्या आपल्या मनातील भावना एक्सप्रेस करायची असते तर आपल्याला आनंद झाला तर आपण हसतो, दुःख झालं तर रडतो, किंवा कुठलीही गोष्ट एक्सप्रेस करणं त्यालाच आपण म्हणतो की ती मग कुठल्या पद्धतीने आहे. की म्हणजे एखादा चित्रकार असेल तर तो सुंदर चित्र काढेल किंवा एखादं गाणं गाईल कोणी काय. तर त्यामुळे कलेमध्ये साधना करून प्रस्तुत केलेली कला याची मजा काही वेगळीच आहे. आणि त्याच्याने आपण प्रगल्भ होतो. म्हणजे कशा आहे की आपण कुठलाही कलाकार आपण पाहिलं तर तो खूप सेन्सिटिव्ह असतो असं आपण म्हणतो की, कारण की त्यांनी इतके कांगोरे त्या कलेमधनं अनुभवलेले असतात की त्यामुळे त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला रुची असते आणि त्याच्यासाठी आपण काही करू का याचं नक्की भान कलाकार ठेवतो असं मला वाटतं. जे तरुण मुलं किंवा मुली क्लासिकल डान्स फॉर्म शिकू इच्छितात पण घाबरतात किंवा थोडी शंका येते की आपल्याला जमेल की नाही जमेल, तर तुम्ही ह्यांच्यासाठी काय संदेश द्याल? मला असं वाटतं की आताची जी नवीन पिढी आहे तर आपण बघतो की संदेश मला असंच द्यायचा आहे की आपण कुठलंही काम करत असताना की त्याचा परिणाम काय होणार आहे याचा विचार हा खूप नंतरचा आहे. आधी ते काम तुम्हाला आवडतंय का, मग ते काम तुम्ही तेवढ्या डेडिकेशनने करताय का, आणि ते काम तुमचं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला समाधान मिळतंय का, या 3 गोष्टी चाचपण्याची खूप गरज आहे. आणि जर का तुम्ही या 3 गोष्टी पार केल्यानंतर तुम्ही जर का एखाद्या मंजिल आपण म्हणतो तिथे पोचलात तर त्याचं पुढे काय होणार आहे हे ते येणारा काळ ठरवेल. म्हणजे जसं आम्ही म्हणतो की मी जेव्हा हे नृत्य शिकवायला सुरुवात केली दिव्यांग लोकांना, तेव्हा फक्त मनामध्ये हेच होतं की अरे मला यांच्यासाठी काहीतरी करायचं. तर कुठल्याही काय म्हणायचं सामाजिक सेवा आपण जेव्हा करतो तर तेव्हा पहिलं मुळामध्ये मनामध्ये हीच भावना पाहिजे की माझं समाजाशी काहीतरी देणं आहे, ऋण आहे आणि ते फेडण्यासाठी मी हे करते. तर त्याचा परिणाम काय होईल हा जो व्हायचा आहे तो नक्कीच होईल. पण तो विचार आधी ठेवून मग तुम्ही
मग तुम्ही तेवढंच काम करा. कारण असं होतं बरेचदा की खूप आव्हानं येतात समोर. म्हणजे आपण एक टार्गेट ठरवलेलं असतं आणि ते नाही होत, पण म्हणून ते आता नाही झालं म्हणून आपण सोडून नाही द्यायचं. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुला हे करायचं आहे ना, म्हणजे तुला कुठली गोष्ट आहे करायचं तर तेवढी संकट, तेवढे मध्ये मध्ये हर्डल्स हे येणारच आहे. म्हणजे आज मला आठवतंय की मी त्या शाळेमध्ये सुरू केल्यानंतर दरवेळेला एका ठराविक वयानंतर म्हणजे मी एखाद्या बॅचला एवढं तयार केलं की ते सगळे लोक शाळा सोडून जातात, कारण तेवढीच असते त्यांची शाळा. आणि मी म्हणलं तसं की मुलींचे लग्नच लावायचे, हा जो काही एक समाजाचा आपल्या एक हे की आता ह्यांचा काय उपयोग आहे, आता ह्यांचं लग्न करून टाका. तर अशा प्रत्येक वेळेला मी तेवढीच मागे आले, पण मी परत तसंच नव्याने सुरू केलंय. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की पायऱ्या चढायच्या, त्या परत उतराव्या लागणार आहे. पुढच्या वेळेला तुम्ही अजून 2 पावलं पुढे जाल, पण जाल. हा आत्मविश्वास तुम्ही ठेवला तर तुम्ही करू शकता ते काम. तुमचा पण आत्मविश्वास इतका दृढ होता म्हणून तर तुम्ही इथपर्यंत पोहोचला निश्चितच. आणि तुम्ही हे क्लासेस म्हणजे कधी घेता, म्हणजे शाळेमध्ये असे कोणते वार असतात की ज्या दिवशी हे शिकवलं जातं नृत्य? मी त्यांच्या शाळेमध्ये फुल टाईम टीचर नसते अर्थात, कारण माझे बाकी पण भरपूर नृत्याचेच क्लासेस आणि मी युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवते, त्यामुळे तेही असतं. पण मी आठवड्यातले 2 दिवस त्या मुलांच्या शाळेमध्ये जाते आणि 1-1 तास त्यांना शिकवते नृत्य. आणि तो काळ म्हणजे मी कधीच दमत नाही. म्हणजे कितीही दमून मी तिथे गेले तरी फक्त त्या मुलांना बघून आणि त्यांचा तो आनंद बघून हे मला खूप छान वाटतं. तर त्यामुळे मी त्यांना शिकवून कधीच दमत नाही. म्हणजे मी उलट फ्रेशच असते त्यांना शिकवण्याला. तुम्ही तुमचा एखादा परफॉर्मन्स करता तर त्याच्या आधी तुम्ही स्टेजवर जाण्याच्या आधी एखादी अशी कोणती गोष्ट करता? स्टेजवर जायच्या आधी अर्थात विंगेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ज्या काही गुरु लोकांकडनं आम्ही नृत्य शिकलो तर त्यांचं स्मरण करतो, रंगमंचाला नमस्कार करतो. आणि दुसरी डान्सर असल्यामुळे अजून एक महत्त्वाची की सगळं चेक करतो की पिन आहे ना आणि सगळीकडे आउटफिट सगळं आहे. पण विंगेमधला तो एक 2 मिनिटाचा क्षण हा तुम्ही कितीही तुमच्या कलेचं प्रॅक्टिस केलेली असते किंवा काय तरी सुद्धा तो 2 मिनिटाचा वेळ हा तुमचा कितीही वेळा तुम्ही परफॉर्मन्स केला तरी स्टेजवर एकदा गेल्यानंतर आम्ही अर्थात पूर्ण विसरून जातो सगळं, पण तो एक 2 सेकंदाचा काळ हा म्हणजे असलाच पाहिजे. तो तेवढा पोटात एक गोळा येण्याचा असतो. शेवटी आता की पुढील काही वर्षासाठी तुमचं ध्येय काय आहे? म्हणजे असं ध्येय असं मनामध्ये ठेवून मी कधीच कुठलं काम नाही केलं. सगळ्यात महत्त्वाचं कारण मी तर म्हणते आम्ही खूप नशीबवान होतो की आमच्या वेळेला सोशल मीडियाच नव्हता, नाहीतर आम्ही पण मे बी टेम्प्ट झालो असतो. तर त्यामुळे आयुष्यात जेही काही कामं केली ते प्रत्येक वेळेला इथे मनाला एक आतली आपल्या प्रत्येकाची एक अशी ज्योत असते की जी तेवत असते आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेला कुठेही जाऊन आलो की आपल्याला कळत असतं की आपण आता बरोबर वागलो आहे का नाही, किंवा आपल्याला जे पाहिजे ते आपण केलंय का. तर त्यामुळे ध्येय हे तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे. ते साध्य करतानाचा प्रवास वाटला नाही पाहिजे. आणि ते ध्येय साध्य झाल्यानंतर कुठली तरी खूप मोठं शिखर उंची गाठली आहे असा आनंद होऊन वरती हवेमध्ये न जाता परत आपल्या मूळ जमिनीवर येणं खूप गरजेचं असतं. तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ध्येय साध्य नाही केलीत जरी तरी सुद्धा त्याच्यापर्यंत जाण्याचा मनातली भावना तुमची जागृत राहणं खूप जास्ती गरजेचं आहे असं मला वाटतं.
तुमच्या या प्रवासाबद्दल ऐकून मला सुद्धा खूप प्रेरणा मिळाली. म्हणजे खूपच तुमचं असं अभिमानास्पद आणि प्रेरणास्पद काम आहे. नृत्य हे एक केवळ कला नसून तर आत्मविकसित करण्याचे एक साधन आहे असं आपण म्हणूया. आणि तुम्ही ते तुमच्या कामामधनं सिद्ध केलेलं आहे. कारण की समाजासाठी काहीतरी काम करणं, आपला स्वतःचा वेळ बाजूला काढून समाजासाठी आपला वेळ देणं आणि त्यात अशा व्यक्तींना शिकवणं म्हणजे खूपच अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी अर्थातच खूप जास्त कॉन्फिडन्स लागतो स्वतःमध्ये. दुसऱ्यांसाठी आपल्याला काहीतरी करायचं ही तुमच्यामध्ये तळमळ आहे आणि ती तळमळ तुमच्या कामातनं सुद्धा दिसून येते की तुम्ही त्यांना इतकं शिकवलं. तर खूप छान काम करताय. आमच्या आज पॉडकास्टमध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल मी तुमचं मनापासून आपल्या मैत्री वेलफेअर फाउंडेशनकडनं मनापासून धन्यवाद देते. येस, थँक्यू. येस, थँक्यू. आणि मला पण आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद द्यायचा आहे की आज मैत्री वेलफेअर फाउंडेशनने आज इथे मला बोलण्यासाठी तुम्ही बोलवलं आणि मला खरंच खूप मजा आली. एकतर आजूबाजूला एवढे यंग जनरेशन बघून नेहमीच छान वाटतं आणि प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की जे बोललं जातं समाजामध्ये की आता ही जी आपली नवीन पिढी आहे ती खूप फक्त रील्स पाहण्यामध्ये मग्न आहे. तर मला स्वतःला असं वाटत नाही, कारण की जेव्हा आम्ही बाहेर वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी किंवा कुठेही जातो तर तेव्हा आम्ही बघतो की आज नवीन जनरेशन पण तितक्याच उत्साहाने आज मी इथे तुम्हाला सगळ्यांना बघते आणि वेगवेगळं काम करण्यासाठी एकत्र येत आहेत. तर याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. आणि जसं मी म्हणते तसं की जसं आम्हाला आमच्या शास्त्रीय नृत्याची भीती नाही आहे की याचं पुढे काय होईल, कारण की अशी जनरेशन आम्ही म्हणजे आमच्या गुरूंनी तयार केली आणि यापुढेही आपण तयार होईल. तर त्यामुळे मला खूप छान वाटतं. आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की सोशल मीडिया तर आपण बाजूला नाही ठेवू शकत होत आता कोणी, पण त्यातनं काय चांगलं घ्यायचं. म्हणजे जरी तुम्हाला रील्स बघायचे असतील तरी इन्स्पिरेशनल रील्स बघा, ते एकमेकांना पाठवा आणि त्याच्यातनं आपण एक चांगली पिढी आपण सगळे मिळून तयार करू, एक चांगला भारत आपण सगळे मिळून तयार करू. अर्थात हा अगदीच खारीचा वाटा आहे माझा, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण हा कॉन्फिडन्स देणं खूप गरजेचं आहे. तर थँक्यू सो मच. येस, थँक्यू.